आज आपले फॅन्स लोकांची संख्या जरा जास्तच वाढली होती. सगळं सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी एस चव्हाण, स्वागत आहे तुमचं तडाखेबाज ब्लॉगरच्या तडाखेबाज ब्लॉग मध्ये. आता तुम्ही म्हणता रोजच कॉलेजचे काय व्हिडिओ टाकतोय. कॉलेजचे व्हिडिओ टाकणं मागचं कारण म्हणजे कॉलेज रोज असल्यामुळे मला कुठं काही फिरायला भेटत नाही, त्यामुळे मला रोजच कॉलेजचे व्हिडिओ टाकायला लागतात. आज सकाळी एसटीची वाट न बघता एसटी हजर झाली होती आणि नेहमीप्रमाणेच एसटीने काय माझ्या वाटेला जागा ठेवली नव्हती आणि आज एसटीला बाय बाय न करता मी कॉलेजच्या दिशेने निघालो होतो. पहिल्यांदाच माझ्या हातची सेल्फी स्टिकचा वापर करण्यात आला होता आणि ब्लॉगच्या सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे आज आपले फॅन्स लोकांची जरा संख्या जास्तच वाढली होती. आपल्या ते फॅन्स लोकांना भेटून कॉलेजमध्ये आल्यावर माझ्या मेंदूत एक तडक सनक गेली आणि ते सनक जाण्यामागचं कारण म्हणजे बरेच दिवस झाले मी कॉलेजचे शूट नव्हतं केलं, म्हणून मी कॉलेजच्या पटापट क्लिप काढून घेतल्या आणि या क्लिपचाच म्हणजे व्हिडिओचा निकाल तुम्हाला माझ्या इन्स्टा आयडी मध्ये बघायला मिळेल. शूट करत असतानाच मला या आपल्या 3 फॅन्स लोकांची भेट घडली आणि आज 3 लेक्चर अटेंड करून आम्हाला आमच्या स्क्रीनची गाठ पडली. वर्गाच्या बाहेर पडताच ही फॅन्स लोकांची टोळी माझ्या जवळ आली आणि लगेच माझ्या मोबाईलने त्यांना ब्लॉग मध्ये घेण्याची जोखीम उचलली. कॉलेज सुटल्यानंतर कॉलेजच्या बाहेर पडतात त्या पण भावांची मला भेट घडली आणि एसटी स्टँड वर आल्यावर त्या दादांकडे माझ्या मोबाईलने अमानुषपणे धाव घेतली. घरी आल्यानंतर आमच्या तिघांची पण स्वारी पुरंदर किल्ल्याकडे जाण्याची ठरली. पुरंदर किल्ल्यावर जाण्यामागचं कारण म्हणजे मला प्रणवच्या आणि आमच्या बांशाच्या गाडीचं शूट करायचं होतं. सगळे शूट कंप्लीट करून आमचा बांशा, तात्या विंचू आणि मी घराच्या दिशेने निघालो होतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करून टाका. भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये.